पॅक्सचा मगाशी तुम्ही उल्लेख केला. 26 मार्चला तुम्ही स्वतः विधेयक त्या ठिकाणी सादर केलं. आता 6 ते 7 महिन्यांचा कालावधी त्याला झालेला आहे आणि सहकार क्षेत्राच्या मंत्रालयाला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 5 वर्ष. मग त्या संपूर्ण कार्यकाळामध्ये काय काय बदल आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले? किती प्रगतीचा वेग हा वेगवान दिसतोय? बघा, मी म्हणाल तसं की 2014 पूर्वी तर या देशामध्ये बिगर भारतीय जनता पार्टीची सरकार होती. मी तेव्हा सांगितले की केवळ एका कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत सहकारचा एक छोटासा विभाग होता. पण सहकाराचं महत्व ओळखून त्याचं एक मंत्रालयाची निर्मिती झाल्यानंतर खूप या देशामधले खूप आमूलाग्र बदल आपल्याला पाहिले. मी आता जे सांगितलं हा त्यातलाच एक भाग आहे. छोट्या छोट्या गोष्टीचा त्याच्यामध्ये विचार केला गेला. एक सहकाराचं धोरणच कधी बदललं गेलं नाही, पॉलिसीच कधी बदलली गेली नाही आहे. त्याच्यावरती खूप दिवस आज माननीय अमित भाईंच्या मार्गदर्शनाखाली मोदीजींच्या नेतृत्वात देशाचं सहकाराचं धोरण आम्ही तयार केलं नव्हे. त्याच्यामध्ये या देशातल्या सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक मोठ्या मंडळींचा समावेश केला. त्याच्यावरती जवळपास 2 वर्ष काम चाललं आणि या देशातला सहकार पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं अधिक आपल्याला चांगल्या त्या पद्धतीनं देशाचा विकास कसा करता येईल याच्यासाठी सहकाराचं राष्ट्रीय धोरण आणलं. आता आम्ही प्रत्येक राज्यांना सांगितलंय की तुम्ही त्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणच्या सहकार मंत्र्यांना आमच्याकडनं त्या पद्धतीच्या सूचना केल्यात की आता तुम्ही तुमच्या राज्याचं सहकार धोरण बदला. हे जुनं सहकार धोरणाने आता काही होणार नाही, आपल्याला काळानुसार बदलायला लागेल, आपल्याला बदल हवाय. तर आपल्याला मुळात तुमची पॉलिसी बदलली पाहिजे आणि म्हणून मुळात पॉलिसी बदलली. त्या पॉलिसीच्या माध्यमातून आज देशभरामध्ये अनेक वेगवेगळे आयाम निर्माण केले गेले. त्याच्यातनं सहकार हे पुढच्या काळात तुम्हाला अधिक सक्षम झालेलं दिसेल. बरोबर आहे.